नमस्कार, मी शंकर मारुती जाधव, गट क्रमांक 181 या उमरी ते नायगाव होणाऱ्या हायवे या रस्त्यावरून आमचा 60 वर्षापासून जे होणारा पाईप वावरामध्ये पाणी साचलेलं आहे। या रस्त्यामुळे पाणी साचलेले आहे, पाईप टाकून दे म्हणून कलेक्टर, आमदार, खासदार याच्यापासून आम्ही नोंद करून ठेवलेली आहे, तर अर्ज केलेली आहे, तरी आमची कोणी नोंद घेण्यास तयार नाही। तरी आम्ही काय करावं याचं काय आमची काय नोंद नाही। तरी अर्ध्या रात्री येऊन आमच्या या रस्त्यामध्ये गिट्टी टाकून रस्ता आम्ही बार काढण्यामध्ये काढून ठेवण्यामध्ये तयार आहोत, तरी पण त्यांनी येऊन टाकण्यात आहेत। तरी आम्ही काय करावे आम्हाला कळण्यामध्ये तयारी नाही। नमस्कार, मी पवन कुमार पुठेवाड, न्यू पोर्तुगीज लाईव्ह। उमरी ते नायगाव रोडवर इकळीमाळ या ठिकाणी शेतकऱ्याचा आपसातील वाद असून हे वाद एवढे इकोपाला गेलेले आहे, कारण दोन्ही शेतकऱ्यांनी आपसामध्ये आत्महत्या करण्यात संदर्भात आमदार, या भागाचे खासदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, कलेक्टर ऑफिस, तहसीलदार यांना आत्महत्याचं निवेदन। हा शेतीचा विषय असून शेतातील या रोडचे दक्षिणचे पाणी उत्तर या भागाकडे काढण्यासाठी हा वाद इकोपाला गेला असून हा वाद प्रशासनाने लवकरात लवकर गांभीर्याने याच्या विषयाकडे बघून हा विषय मिटून आहे नसता आता तुम्ही डॉक्युमेंट आण करून आम्हाला 3 महिन्यापासून त्यामध्ये बसूनच निपटावं लागते। कुणेकाचे जीव घे मोपा तरी बहुत कुठे हो आम्हाला आपलं नाव सांगायचं? सुरेश अर्जुन सूर्यवंशी, गट नंबर 181 शेताचा। आणि उमरी ते बळेगाव ते पुटूर जाणारा रोड, नायगाव रोड जाणारा, ह्या ठिकाणी कमीत कमी 60 वर्षापासून ते पाईप होता। 4 फूट उंची, 30 फूट रुंद या ठिकाणी पाईप होता। तर या गुत्तेदाराने पहिले पाईप काढले, आता टाकून देत नाही। काहीतरी खाल्ल्या शेतकऱ्याकडून त्याने पैसे खाल्ले आणि आमची नुकसान झाली। मी आहे एसी समाजाचा, माझ्यावर अन्याय होत आहे। कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब आणि आमदार साहेब, खासदार साहेब येऊन इथे चौकशी करावी। आणि मी एसी समाज असल्यामुळे माझ्या वावरामध्ये पुरं पाणी साचलेले आहे, माझ्यावर अन्याय होत आहे। तरी हे मी सगळ्याकडे मी पोचपावत्या दिलेल्या आहेत। जर माझ्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही लक्ष देत नसाल तर सर मी पुरं माझं सहकुटुंब लेकरा बाळासहित मी इथं आत्मदान जाग्यावरच करणार आहे, एवढं माझं सांगणं आहे। सर पुऱ्याकडे मी कागदपत्र दिले, माझ्याकडे वश आहेत, शासकीय पुरावा आहे, जे पुरावा पाईपाची नोंद आहे। नोंद असताना सुद्धा मला गुत्तेदार पाईप टाकून देत नाही। काहीतरी महागमोरी म्हणतात, काहीतरी म्हणतात। आज माझं एकरभर शेत आहे, म्हणजे पुरे जमीन आज पाण्यामध्ये डुबून आहे, पुरे हिडव माझ्याकडे पुरावे आहेत, सगळं पुरावे असताना सुद्धा माझ्यावर अन्याय होत आहे। सर समोरच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे, जे कागदोपत्री जिथं नोंद आहे त्या ठिकाणी टाकायला म्हणजे काय हरकत नाही असं तुमचं काय? सर जुन्या रेकॉर्डवर जे आहे अनुसार फुल होता, जे 60 वर्षापासून पाईप होता त्या ठिकाणी पाईप पडलेलाच पाहिजे सर। एवढी रेकॉर्डला जिथं नोंद आहे तिथं टाकायला काय तुमची हरकत आहे का? नोंदचं काय नाही सर, जे पहिलं 60 वर्षापूर्वीचा जे गावात बी चौकशी करावी, गावातल्या लोकांनाही विचारायचं 60 वर्षापूर्वीचा पाईप या ठिकाणी होता। तर या 60 वर्षाच्या पूर्वीचा काय आम्ही टाकलेलं नाही, काय जबरदस्तीनं टाकलेलं नाही, काय गोया टाकलेलं नाही, सरकारी गव्हर्नमेंटनं टाकलेला पाईप आहे, याची नोंद सुद्धा आमच्याकडे आहे। तर टाकून गुत्तेदार देत नाही आणि काहीतरी खाल्ल्या शेतकऱ्याकडून पैसे खाऊन त्यांना आम्हाला धमकी देते गुत्तेदार की बाबा तू 2 बार आम्हाला अटक करण्यात आलेली आहे, अर्ज पण दिलेले आहे, आम्हाला अटक केली आहे। तरी मी एसी समाजाचा असून माझ्यावर अन्याय होत आहे। कलेक्टर साहेबाला अर्ज केलो 2 बार, तहसीलदारला 2 बार अर्ज केलो आणि ईडब्ल्यूडीला पुऱ्या डिपार्टमेंटला 6 महिने झालं मी फिरत आहे।
कलेक्टरचं काही बोलणं झालं तसे कलेक्टर साहेबांनी पत्र पाठवतो तहसीलदार मॅडमला नायगावला म्हणले, पाठवले नाहीत. आमदार साहेबाशी बोलणं झालं, खासदार साहेबाशी बोलणं झालं. काय म्हणणं त्यांचं? त्यानं म्हणले टाकून द्यायला होतं म्हणले सर माझं पुरं आज एकरभर जमीन पुरी माझी पाण्यामध्ये डुबून आहे. आज काही खरं नाही म्हणायचं, डायरेक्ट बोल. आम्ही रस्ता येथील गट क्रमांक 183 82 रोडवरील उमरी ते नायगाव रोड चालू असताना या रोडचा इस्टिमेट व ISTS व भूमी अभिलेख व सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याकडे कुठलाही पुरावा 183 मध्ये पाईप आहे याचा कुठलाही पुरावा नसताना गुत्तेदार व शेतकरी मनमान्य करून व डावबाजी करून इथं पाईप टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर माझी एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, आदरणीय जिल्हाधिकारी साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना मी अशी विनंती करतो प्रशासनाला, या ठिकाणी जर पाईप टाकलं तर माझी इकडल्या साईडला 30 गुंठे जमीन आहे. ही 30 गुंठे जर वाहून खडून जर गेली तर मला उपासमारीची वेळ, उपासमारी राहण्यापेक्षा मी स्वतः इथं जर पाईप टाकला तर मी स्वतः माझ्या कुटुंबासह येऊन या रोडवरती आत्मदान करणार आहे. त्याची सर्व प्रशासनानं व आमदार साहेबांनी याची नोंद घ्यावी अशी माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमदार व कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे. कागदोपत्री असं पलीकडे अपूर्ण शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याचा पुरावा आणू. ते पुरावा सार्वजनिक बांधकाम आदरणीय बारसकर साहेबांनी त्यांना दिलेला आहे. ते बारसकर साहेबांनी दिलेल्या पुराव्यामध्ये 600 त्यांना कल्वर्ट पाईप टाकण्याचा त्याने लिहून दिलेला आहे. तरी माझी एक विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, जे बारसकर साहेब दिलेले आहेत त्या कागदोपत्री त्याच्या जिथं माप येईल त्या ठिकाणी आपण ते पाईप टाकावा. अन्यथा या ठिकाणी पाईप टाकला तर मी स्वतःहून आत्मदान करणार याची नोंद घ्यावी अशी कागदोपत्री जशी नोंद आहे त्या नोंद प्रमाणे टाकायला का तुमची माझी काहीच हरकत नाही. माझं परमिशन आहे. जिथं कागदाचा माप येईल त्या ठिकाणी आपण पाईप टाकावा अशी माझी विनंती आहे गुत्तेदारांना.